आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेली कामं आणि पावसानं उघड केलेला त्यांचा दर्जा बघून जुन्या जाणत्यांना आता मनसेच्या काळात झालेल्या कुंभमेळ्याची आठवण झाली आहे. कुंभमेळ्यासाठी मंजूर करून दिलेल्या निधी ठेकेदारांचे खिसे भरवण्यासाठीच आहे का, असा संतप्त सवाल नाशिककर करतायत. त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे धार्मिक पर्वणीच म्हणायला हवी. या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. बरीच विकास कामं होत असतात. पुढील वर्षी कुंभमेळा भरणार आहे. त्या अनुषंगानं मंजूर झालेला निधी आणि त्यात सुरू असलेली कामं यावरून सध्या बराच घमासान सुरू झालाय. कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने तब्बल 35,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला असून रस्ते, घाट निर्मिती, पायाभूत सुविधा आणि विविध कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत. कामं सुरू करताना मात्र नियोजनाचा अभाव दिसून आलाय. कुणाचाच कुणाला पायपोस नसल्याने सुमार कामं सुरू असल्याचं दिसून येत आहे. सामाजिक संघटना किंवा राजकीय पक्ष या कामांचा दर्जा उघड करतील तेव्हा करतील, पण पावसाने मात्र या कामांची पोलखोल केली आहे. शहर खोदून ठेवल्याने नांगरलेल्या शेतासारखी शहराची परिस्थिती झाल्याचा आरोप दस्तूरखुद्द खासदार राजाभाऊ वाजे यांनी केलाय. शहरात सध्या सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे. या खड्ड्यांमध्ये आतापर्यंत 6 जणांचा बळी गेलाय. त्यानुसार राजकीय घमासान सुरू आहे, तर दररोज आंदोलनाचा धडाकाही सुरू आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपची सत्ता असताना बेसुमार कामं सुरू असल्याने जुन्या जाणत्यांना आता मनसेच्या काळात झालेल्या कुंभमेळ्याची आठवण झाली आहे. पक्षाच्या स्थापनेनंतर 2012 मध्ये नाशिक महापालिकेत मनसेचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आले होते. त्या जोरावर मनसेनं महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. यतीन वाघ यांना मनसेचा पहिला महापौर होण्याची संधी मिळाली होती. त्यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत नाही तोच अशोक मुर्तडक यांना महापौरपदी विराजमान करण्यात आलं. या मुर्तडक यांना 2015 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन करण्याची संधी मिळाली. त्यावेळी 2,378 कोटी रुपयांचा विकास आराखडा सरकारने मंजूर करून दिलाय. त्यापैकी 1,052 कोटी रुपये महापालिकेला मिळाले होते. या निधीतून रस्ते, पाणी, साधूग्राम, सुरक्षा आणि विविध प्रकारची कामं करण्यात आली होती. शहरात अंतर्गत रस्त्यांचे जाळे त्याचप्रमाणे उभे राहिले होते. कुंभमेळा व्यवस्थितरित्या पार पडल्यामुळे दस्तूरखुद्द राज ठाकरे यांनी महापालिकेचे त्यावेळचे आयुक्त आणि महापौरांची पाठ थोपटली होती. विशेष म्हणजे महापालिकेत मनसेची सत्ता आणि राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता, यामुळे कुंभमेळ्यासाठी निधी मिळवताना प्रशासनाला बरीच कसरत करावी लागली होती. सरकारनेही निधी उपलब्ध करून देताना हात आखडता घेऊन मनसेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता असं जुने जाणकार सांगतात. यावेळी मात्र सर्व काही अनुकूल आहे, तरीही कुंभमेळ्याच्या नावानं चांगभलं म्हणायची वेळ आली आहे. राज्यभर नुसताच गवगवा सुरू आहे. बरं, हा गवगवा चांगल्या कामांचा झाला असता तर कुणाचीही काहीही हरकत नव्हती, पण नुकत्याच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. पहिला मुद्दा ठरला तो तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचा. कुंभमेळ्याच्या आडून या झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचं नियोजन पद्धतशीरपणे करण्यात आलं होतं. हे झाडं तोडून तपोवनाचं अस्तित्वच मिटवण्याचं षडयंत्र होतं. याविरोधात पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना, नेते, अभिनेते असे सारेच एकवटले होते. त्यामुळे हा वाद थेट न्यायालयात पोहोचवला आणि महापालिकेला बॅकफूटवर यावं लागलं. तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना लाकूड तोड्या अशी उपाधी देण्यात आली होती. झाडे तोडण्याचा मुद्दा सध्या थंडावलाय, पण आता संपूर्ण शहरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याने सुरू असलेल्या कामांची चर्चा सुरू आहे. 35,000 कोटींमध्ये अशा पद्धतीची कामं होणार असतील तर कुंभमेळ्याचा निधी ठेकेदारांचे खिसे भरवण्यासाठी देण्यात आला आहे का, असा नागरिकांचा सवाल आहे. त्र्यंबक रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला उद्घाटनापूर्वीच तडे गेल्याने कामांचा दर्जा महापालिका आयुक्त मनीष खत्री यांनीच याची डोळा अनुभवला होता. खरं तर महापालिकेत नव्हे तर राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं करण्यासाठी सढळ हाताने निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. कामांचं नियोजन, ठेकेदारांची नियुक्ती अशा विविध कामात अडचण येण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरीही महापालिका आणि भाजप महायुती आघाडीला टीकेचं धनी व्हावं लागत आहे. नियोजन शून्य पद्धतीनेच कुंभमेळा हाताळला जाणार का, असा नाशिककरांचा सवाल आहे. मनसेच्या काळात महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट होता. राजकीयदृष्ट्या मनसे राज्याच्या सत्तेत एकाएकी होती, तरीही त्यावेळी कुंभमेळ्याबाबत कुणाशी फारशी तक्रार नव्हती, किंबहुना नावं ठेवायला जागाही नव्हती. मात्र नेमकी या उलट परिस्थिती दिसून येते. असं असेल तर कुंभमेळा योग्य रीतीने पार पाडण्याविषयी साशंकता आहे.